आणि आपण असं पण म्हणू शकतो की जरी आपण AI ला बनवलं असेल ना, तर AI आता सध्या आपल्याला बनवत आहे. ऑल राईट मित्रांनो, आणखी एका नवीन आणि खूप दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे ना, तो कमीत कमी 100 दिवसानंतर येत आहे. तर आजचा टॉपिक जो आहे ना, तो सगळ्यात जास्त युनिक आहे आणि सगळ्यात जास्त आपल्या चॅनल सारखाच वेगळा पण आहे. अख्ख्या जगामध्ये ना आतापर्यंत 1%च असे जे लोक असतील ज्यांनी AIचं आतापर्यंत नावच ऐकलं नाहीये किंवा AI त्यांना माहित पण नाहीये की AI काय असतं ते. आणि ते 1% लोक म्हणजे आपले आजी आजोबा जे गावातले आपले लोक असतील ना, ज्यांना इंटरनेटशी त्यांचा काही संबंध नाहीये ना, ते 1% ते लोक आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा सामाजिक जीवनामध्ये आपण AIचा कशा पद्धतीने वापर करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आस्क AI. आस्क AI नक्की आहे काय? आस्क AI एक प्रॉब्लेम सोल्युशन आहे. म्हणजे तुम्ही तिकडे प्रॉब्लेम जर का तुमचं सांगितलं तर ते तुम्हाला नक्की 1 सेकंदाच्या आतमध्ये ते तुम्हाला उत्तर देईल. जेव्हा AI नव्हतं ना 2019-18 मध्ये, तेव्हा आपण कोणता जरी प्रॉब्लेम आला तर आपण युट्यूबला त्याचं उत्तर शोधत होतो किंवा गुगलला शोधत होतो. म्हणजेच काही अंडर 15,000 स्मार्टफोन जर असेल, तुम्हाला कोणता फोन घ्यायचा असेल तर तुम्ही युट्यूबला बघत होता, गुगलला बघत होता की 15,000 रुपयाच्या आतमध्ये कोणते स्मार्टफोन चांगले आहेत जे माझ्यासाठी बेस्ट राहतील. तोच प्रॉब्लेम ना आता सध्या तुम्हाला गुगल जेमिनीला विचारायचा किंवा चॅट जीपीटीलाच विचारायचा आहे. फक्त प्लॅटफॉर्म चेंज झालेलं आहे आणि जे एक्सप्लेनेशन आहे तुम्ही युट्यूबला विचारत होता किंवा गुगलला विचारत होता ते जास्त तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नव्हतं. तेवढे ते आस्क AI जे आहे ना, ते तुम्हाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतं आणि तुम्हाला सजेस्ट पण करते की तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही हे स्मार्टफोन घेऊ शकता. दुसरं आहे डेली लाईफचं. जर का आपण बघितलं ना, हे सगळं कामाचं झालं किंवा तुम्हाला कोणते पण इतर प्रॉब्लेम आले त्याबद्दलचं हे सोल्युशन झालं. पण डेली लाईफमध्ये आपण AI ला कशा पद्धतीने यूज करू शकतो, एक्झाम्पल आपण स्टुडंटचं घेऊ. स्टुडंट जर का कॉलेजमध्ये गेला, कोणता टॉपिक शिकवलं त्या सरांनी, जर का तुम्हाला तो टॉपिक समजला नाही किंवा ते तुम्ही YouTube वरती बघता किंवा Google वरती त्याचं सोल्युशन बघता, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता चॅट जीपीटीला विचारू शकता किंवा AI चा यूज करून तुम्ही त्याचे सगळे सोल्युशन आता ऑनलाईन बघू शकता. AI चा यूज करून बघू शकता. जर का तुम्हाला खरंच प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की याचा यूज करू शकता आणि तुमच्या डेली लाईफचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याचे तुम्ही सोल्युशन नक्की काढू शकता इझी वेने. तर ह्या जे सगळ्या आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या, बाय एज्युकेशनली असेल, डेली लाईफचे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही AI चा यूज करू शकता. पण जर का तुम्हाला एक प्रोफेशनली जर का AI चं खरंच काम करून घ्यायचं असेल, रिझ्यूम बनवून घ्यायचा असेल, पोर्टफोलिओ जर का बनवून घ्यायचा असेल, कुणाला जीमेल्स वगैरे करायचे असतील, मेल सेंड करायचा असेल, जर का तुम्हाला एक प्रोफेशनल वेने मेल जर का कोणाला सेंड करता येत नसेल, कंपनीला सेंड करायचा असेल, जर का तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ह्या AI चा नक्की वापर करू शकता. ते तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगाल. जर का तुमची लँग्वेज मराठी असेल तर तुम्ही मराठीत बोला. कोणत्या पण लँग्वेजला हे जे AI ना ते नक्कीच सपोर्ट करतं. जर का तो मेसेज तुम्हाला कंपनीला सेंड करायचा असेल तर नक्कीच AI तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करेल एक प्रोफेशनल मेल सेंड करण्यासाठी किंवा मेसेज सेंड करण्यासाठी. रिझ्यूम मध्ये काय काय ऍड करायला पाहिजे, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काय चांगलं बेस्ट असलं पाहिजे जेणेकरून तो जो मॅनेजर आहे, CEO असेल, तो चांगला इम्प्रेशन पडेल त्यावरती. ते सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला AI 1 मिनिटाच्या आतमध्ये सगळं ते प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला नक्की सांगेल. पण हा व्हिडिओ झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं बोलतो की AIचा लॉसेस पण तेवढ्याच पद्धतीने आहेत. जसं की आपण आजच्या या जगात बघतो की AI आल्यामुळे आपली जी मेंदूची क्षमता आहे ना, ती पण कमी झालेली आहे. आपली जी क्षमता आहे मेंदूची ती वाढवण्याचा आतापर्यंत आपण प्रयत्न करत होतो. पण AI आल्यापासून आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. इव्हन आपण स्टुडंट आहे, जर का स्वतः मी ना, जर का कोणतं सब्जेक्ट नाही समजला, कोणता कॉन्सेप्ट नाही समजला ना, तर AI ला विचारतो की याला समरीमध्ये कन्वर्ट कर आणि मला याचा सिंपल मध्ये अर्थ सांग. जर का AI नसतं तर मी स्वतः ते पुस्तक वाचलं असतं किंवा त्याचा जी कॉन्सेप्ट आहे ती पूर्णपणे समजून घेतली असते, नंतर एक्झाम मध्ये लिहिलं असतं. पण AI आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम सिंपल वेने चाललेल्या आहेत. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळालं असेल की AI चा उपयोग तुम्ही सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीने करू शकता आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधनं समजल्या असेल. तर आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडलेला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात मित्रांनो अशाच एक नेक्स्ट तडकत्या फडकत्या व्हिडिओ कंटेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला. टाटा बाय बाय.